आपण प्रत्येक जण स्वप्नांच्या जगात वावरत असतो, मात्र प्रत्येकाची स्वप्न पूर्ण होतात का? आज मी स्वप्न पूर्ण करण्याचा सोपा मार्ग सांगणार आहे। काही जण मला ही गोष्ट मिळालीच पाहिजे असं आग्रही असतात, मात्र ती गोष्ट मिळाली नाही तर त्यांना काहीच फरक पडत नाही। मात्र काही लोक असे असतात ज्यांना हवं ते त्यांना ते पाहिजे म्हणजे पाहिजेच असतं, भलं त्यासाठी कोणतीही किंमत मोजायला ते तयार असतात आणि अशा प्रकारची लोक खूप कमी असतात। मित्रांनो, मी स्वप्नांच्या बाबतीत बोलतोय। काही जण स्वप्न पाहतात तर काही जण मोठी स्वप्न पाहतात, दोघांमध्ये फरक आहे। काही लोक मोठी स्वप्न पाहतात तर काही लोक बघितलेली मोठी स्वप्न पूर्ण करतात, यामध्येही फरक आहे। आपण स्वप्न बघतो त्यातले किती आपण सत्यात उतरवतो याचा हिशोब करण्याची वेळ आली आहे। हा व्हिडिओ पाहताना अनेक विचार डोक्यात येतील। बघितलेले स्वप्न साकार झालेत किंवा नाही याचा उलगडा तुम्हाला होईल, मात्र नाही झाले असतील तर या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं। मी नेहमी म्हणतो, तुमची परिस्थिती कितीही हलाखीची असू द्या, ती बदलण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आली आहे। तुमच्या समोर कितीही मोठे संकट येऊ द्यात, त्याला सामोरं जाऊन त्याला मात करण्याची ही उत्तम संधी तुमच्या समोर आली आहे। तुम्ही गरीब आहात, हरकत नाही, तुम्हाला श्रीमंत बनण्याची ही उत्तम संधी आहे। तुमच्या प्रत्येक अडचणीमध्ये, संकटामध्ये, तुमच्या वाईट काळात एक मोठी आणि उत्तम संधी दडलेली आहे। जो याला ओळखतो तो निश्चित पुढे जातो आणि ज्याला हे उमगत नाही तो तिथेच अडकून राहतो। मित्रांनो, एका संशोधनानुसार फक्त 80% लोकच स्वप्न बघतात। या लोकांकडे स्वतःचं टार्गेट नसतं किंवा काहीतरी साध्य करण्याचं कसलेच विचार नसतात। टांग्याच्या घोड्यासारखं त्यांचं आयुष्य एका रेषेत सुरू असतं। तर यशस्वी होणाऱ्यांचं प्रमाण केवळ 8% आहे, तर अतियशस्वी होणाऱ्यांचं प्रमाण फक्त 1% आहे। कोणताही माणूस त्याच्या आयुष्यात स्वप्न बघतो मात्र त्यावर काम करत नाही, त्याची दोनच प्रमुख कारण आहेत। एक म्हणजे स्वतःमधला इगो आणि दुसरं म्हणजे अपयश आलं तर काय करणार। एक तर गोष्ट नक्की आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं आपण सगळेच म्हणतो। अपयशाशिवाय यश मिळतच नाही, मग अपयशाची इतकी भीती का? मी मगाशी सांगितलं, स्वप्न साकार न होण्याची 2 कारणं, त्यातला पहिला होता स्वतःचा इगो। भगवद्गीतामध्ये म्हटलंय, क्रोध माणसाचा शत्रू आहे, आळस माणसाचा शत्रू आहे आणि ज्यावेळेस करिअरची गोष्ट येते त्यावेळी इगो सुद्धा तुमचा शत्रू असतो। अर्ध्यापेक्षा जास्त लोक काहीतरी मोठं का करत नाहीत तर त्यांना त्यांचा इगो अडवा येतो, मी पण अडवा येतो, मी हे करू शकत नाही, ते करू शकत नाही असा फाजील विचार डोक्यात येतो, म्हणूनच ते मागे राहतात। भले माणूस कितीही मोठा झाला तरी त्याची सुरुवात छोट्यातूनच झाली आहे। धीरुभाई अंबानींना पेट्रोल पंपावर काम करावं लागलं होतं, हे आपण जाणताच। आता भले मोठे पगार देणाऱ्या जगातल्या सगळ्यात मोठ्या कंपन्या असणाऱ्या अमेझॉन, गुगल अशा कंपन्यांची सुरुवात एक छोट्याशा रूम मधून झाली होती आणि आज त्यांचा काय कायापालट झाला आहे हे तुम्ही बघताच। विचार मोठा ठेवून छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करावा लागेल तुम्हाला। थोडं कठीण असेल, सुरुवातीला कोणी सपोर्ट करत नाही, तुम्हाला एकट्याला संघर्ष करावा लागेल, यातून मार्ग काढावा लागेल, तरच तुम्ही यशस्वी व्हाल। त्यामुळे इगो मधून ई काढा, गो राहील। गो याचा अर्थ पळा असा होतो। इतकं पळा जोपर्यंत तुम्ही तुमचं लक्ष्य प्राप्त करत नाही तोपर्यंत पळा। दुसरं कारण मी सांगितलं होतं, अपयशाची भीती वाटते म्हणून काही जण काहीच करायला तयार होत नाहीत। कदाचित या माणसाबद्दल आपण ऐकलं असाल। या माणसा इतकं तरी आयुष्यात कोणी पराभवाचा आणि अपयशाचा सामना केला नसेल, इतक्या अडचणी कोणासमोर आल्या नसतील। हा माणूस 4थी मध्ये 2दा नापास, 8वी मध्ये 3दा नापास, पदवीच्या प्रवेश परीक्षेमध्ये 5 वेळा नापास झाला। घर चालवण्यासाठी नोकरीच्या शोधात फिरतो तर नोकरी कोणी दिली नाही, प्रत्येक ठिकाणी हाकलून देण्यात आलं। त्याच्यापेक्षा कमी मार्क असणाऱ्या लोकांना कामावर घेतलं जायचं, याला मात्र घेतलं जात नव्हतं। शेवटी पोलीस होण्याचं ठरवलं, तिथंही त्याला अपयश आलं। पुन्हा नोकरीसाठी मुलाखतीचा सिलसिला सुरू होतो, मात्र अपयश काही पाठ सोडत नाही। मात्र याने प्रयत्न सोडला नाही, हिंमत हारली नाही। हा माणूस थांबत नव्हता, प्रयत्न सुरूच होते आणि आज या माणसाला संपूर्ण जग ओळखतो। चीन मधला सगळ्यात गर्भश्रीमंत माणूस जॅक मा। मला वाटतं मित्रांनो, यांच्या इतकं तर अपयश तुमच्या वाट्याला आले नसतील। अपयशातून माणसाला शिकायला मिळतं आणि अनुभव मिळतो। अपयश म्हणजे तुम्ही यश मिळवण्याच्या अगदी जवळ आलात अशा प्रकारचा एक संकेत असतो। मित्रांनो, मला सांगायला आनंद होतो की आपल्या प्रेमामुळे आणि सहकार्यामुळे दिवसेंदिवस सबस्क्रायबरची संख्या वाढत आहे। असंच प्रेम आणि आशीर्वाद कायम असू द्या। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।